श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ तव संत की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 15 समाज 6 ओवी क्रमांक 7 पर्यंत आपण समर्थांचे विचार ऐकलेत, त्यावरील आपण भागाचा पाहणार आहोत। समर्थांचे शब्द नेमके काय आहे ते ऐकूया। 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे। ऐकत्याने घडे की न घडे, ऐसे पहावे श्रीराम। रेखा तितकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते। डोळी झाकणी करावी ते, काय निमित्त श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। 14 पिढ्यांचे पोवाडे। आपल्या पूर्वजांचे आपण बरेचदा गुण गातो, गाऊ नाही का? गावं। ऐकू नाही का? ते ऐकावेत। पण गाऊन आणि ऐकून आमच्यात जर काही बदल झाला नसेल तर ते गाऊन आणि ऐकून तरी काय फायदा? म्हणून ऐकणाऱ्यामध्ये जर बदल होत असेल तर ते सांगणाऱ्याने गावेत। आमचे पूर्वज मोठे मल्ल होते, शक्तिमान होते। बाबा तुझं काय? जागेवरून त्याला उठता येत नाही। समर्थ म्हणतात, जेव्हा तुम्ही इतरांचे गुण सांगता तेव्हा त्या गुणांची तुम्ही पाईक व्हा, तुम्ही त्यांचे गुण घ्या। नुसते सांगण्याने फायदा नाही आणि नुसत्या ऐकून सुद्धा फायदा नाही। समर्थ पुढे सांगतात आहे, काही गोष्टी आपल्या नशिबात असतात। रेखा तितकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते। डोळी झाकणी करावी ते, काय निमित्त श्रीराम। रेखा तितकी पुसून जाते। भविष्य, भाग्य एक भाग आहे, भाग्याचा आणि भविष्याचा एक पार्ट आहे जीवनात। पण समर्थ म्हणतात, रेखा तितकी पुसवून जाते। वाळूवर उमटलेली रेख वाऱ्याच्या सहाय्याने पुसल्या जाते। फळ्यावर खडून उमटलेली रेख डस्टरनी पुसता येते। पेन्सिलनी कागदावर उमटलेली रेख रबरने किंवा ते इरेजरने तुम्हाला ती काढून टाकता येते। मग तुमच्या भाग्याच्या रेषेबद्दल समर्थ म्हणतात की माझ्या भाग्यात होतं म्हणून मला तसं मिळालं, असे जे म्हणणारे लोक आहेत ते डोळे झाक करतात। याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करतात। तुम्ही दुर्लक्ष करू नका। माझ्या नशिबात आहे, माझ्या जीवनात असं घडणार होतं म्हणूनच माझं असं झालं, किंवा असंच होणार आहे बाबा, माझ्या कुंडलीतच असं भविष्यकाराने सांगितलंय, असं म्हणून जे लोक जगतात त्याबद्दल समर्थ म्हणतात, डोळी झाकणी करावे ते काय निमित्त। त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। रेखा तितकी पुसून जाते याचा अर्थ भाग्य बदलवता येते। प्रयत्न अंती परमेश्वर प्राप्त होऊ शकतो,
तर प्रयत्नाने आपलं भाग्य आपल्याला बदलवता येणार नाही का? बदलवता येते. आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे की आमच्या अंगामध्ये जे मुळात गुण आहेत ते जन्मतः जर नसतील तर अभ्यासाने ते गुण प्राप्त होतात आणि पुढच्या पिढीला त्यांच्या रक्तामध्ये ते आपोआप जातात. त्याला हेरिडिटी असं म्हणतात. पहिल्यांदा वडिलांमध्ये नव्हते. वडिलांनी संगीताचा भरपूर अभ्यास केला आणि त्यानंतर त्याला मूल झालं. त्या मुलामध्ये वडिलांमधले आपोआपच गुण येतात आहे. प्रयत्न केल्यानंतर आमच्या स्वतःमध्ये बदल आम्हाला घडवता येतो. तो आर्थिक दृष्ट्या घडवता येतो, तो ज्ञानाच्या क्षेत्रात बदल घडवता येतो, ते आरोग्याच्या क्षेत्रात बदल घडवता येऊ शकतो, तो सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत बदल घडवता येऊ शकतो. जगामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला प्रयत्नाने प्राप्त होऊ शकते. प्रयत्ने वाळूंचे कणर गडिता तेलही गळे. पण समर्थ पुढे ते म्हणतात आहे की परंतु मूर्खाचे हृदय धरविता न धरवी. पण हे मूर्खांना कळत नाही. प्रयत्न जर केला तर वाटेल ती गोष्ट प्राप्त होऊ शकते. अप्राप्त काय आहे? भगवंत लवकर प्राप्तच होत नाही. पण प्रयत्नांती जर तो भगवंत भेटू शकतो तर आमच्या जीवनामध्ये सुख मिळू शकणार नाही का? म्हणून प्रयत्नांची कास धरा. यत्न तो देव जाणावा असं समर्थ सांगतात. समर्थांच्या चरित्रामध्ये आणि समर्थांच्या साहित्यामध्ये प्रयत्नाला परमेश्वर मानलेला आहे. जो जीवनात प्रयत्न करत नाही, जो जीवनात कष्ट करत नाही, त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य येते असं समर्थांचं म्हणणं आहे. अवगण दरिद्र प्राप्ती यदर्थी संशय नाही. तुम्ही अवगुणी आहात म्हणून तुमच्या नशिबी असं आलेलं आहे. तुम्ही गुणवंत व्हा आणि तुम्हाला हवं ते प्राप्त करा. मग ते गुणवंत होणे म्हणजे काय होणे? आमच्यामध्ये चातुर्याचे लक्षण जे आहेत ते आमच्यामध्ये ते बिंबवणे, सद्गुणांचं आपण उपासक होणे. आम्ही रामाची भक्ती करतो कारण रामामध्ये जे चांगले गुण आहेत ते आमच्यामध्ये आले पाहिजे तर तो खरा उपासक आहे. राम प्राप्त होईल, भेटेल, आम्ही रामरूप होऊ ही फार पुढची गोष्ट आहे. पण त्याच्या अलीकडे रामाचे गुण एक एक आम्ही घेऊ लागलो तर इहलोक माणसाचा धन्य होईल. आणि इहलोकाबरोबर देह ठेवताना परलोक सुद्धा धन्य होऊन जाईल. म्हणून अरत्री आणि परत्री सुख जर आम्हाला हवं असेल तर त्यासाठी आम्हाला सद्गुणी व्हावं लागेल. म्हणून सद्गुणांचे उपासक असं समर्थ म्हणतात. त्याचं वर्णन पुढे करतात आहे. बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा श्रीराम. अनुभवाशिवाय काही अर्थ नाही. ज्या लोकांनी हे अनुभव घेतले ते अनुभवी लोक सांगतात आहे की आम्ही संतांच्या सानिध्यामध्ये आमचा उद्धार झाला. सत्पुरुषांच्या चरित्रामुळे आम्हाला अशा प्रकारची प्रेरणा मिळाली. महापुरुषांच्या सानिध्यामुळे आम्हाला अशा प्रकारे आमच्या जीवनाला दिशा मिळाली. म्हणून चांगल्याची संगती, म्हणून चांगले विचार तुम्ही बिंबवले पाहिजे. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी श्रीराम. माणसाला जी बुद्धी प्राप्त आहे ती जगातील कुठल्याही प्राण्याला प्राप्त नाही आहे. तरी सुद्धा हा मनुष्य आपली प्रगती करत नाही. त्याला काय म्हणावं? त्याला करंट मन म्हणावं. माझ्याजवळ भगवंतानी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण त्याच्यासाठी ते प्राप्त झाल्यानंतर त्याला पुढे नेण्यासाठी
माझ्याजवळ बुद्धी प्रस्तावतच नाही. हा सांगतो तसा वागतो, तो तसा वागतो, सांगतो तसा वागतो, तो तुझी स्वतःची बुद्धी काय? समर्थानं म्हणतात आहे की बहुतांचे ऐकावे, पण काय म्हणलंय? उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे. प्रत्यय पहावे याचा अर्थ त्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याला खरं मानावं. खरे खोटे निवडावे अंतर्यामी, कोणासी नवे म्हणू नये, समजावे उपाय उपाये, प्रत्यक्ष घ्यावा बहुत काय, बोलोनिया श्रीराम. समर्थ म्हणतात उदंडाचे उदंड ऐकावे. अनेक लोक अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात. एखादा कोणी आजारी असेल तर त्या आजारातून बरं होण्यासाठी अनेक लोक सांगतात आहे की तुम्ही हे घेऊन पहा, तो म्हणतात ते करून पहा, कोणी म्हणते ते करून पहा. सगळ्यांचं ऐकावं. करावं काय? उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पाहावे. प्रत्यय पाहणे म्हणजे त्याचा अनुभव होत नसेल तर तुम्ही जाणत्याची संगत धरा, जाणत्यास विचारावे, जाणत्यास पुसावे आणि त्यातून खरं कोणतं आहे आणि खोटं कोणतं आहे त्याची सत्यासत्यता पडताळून पाहावी. कोणाचं नाही म्हणू नये. काही एखादे लोक असे असतात, आग्रही असतात, आपला एखादा मुद्दा रेटून सांगतात. माझं असं मत आहे, मला असं वाटते. असा जर माणूस तुमच्या समोर आला तर साधकाने काय केलं पाहिजे? कोणासी नवे म्हणू नये. नाही म्हणायचं नाही. ओके, ठीक आहे, तुमचं बरोबर आहे, हो तुमचं म्हणणं बरोबरच आहे, पण काय करणार असं म्हणून आपलं मत सांगावं. समजावे अपाय उपाय, त्या अपायाला उपायामध्ये त्यांनी त्याचं परिवर्तन करावं. म्हणून चांगल्याची संगती धरली तर ही बुद्धी प्राप्त होईल. वाईटाच्या संगतीने ही बुद्धी प्राप्त होणार नाही. उलट कोणी सांगितलं तर तसा माणूस वागू लागेल आणि शेवटी स्वतःचं नुकसान करेल. प्रत्यय घ्यावा बहुत काय, बोलून या. आमच्याकडे गाय होती आणि त्या गाईला एक पिसाळलेला कुत्रा चावला. त्या गाईला चावला तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की ती गाय पिसाळू शकते, म्हणून तिला औषध द्यावं लागेल. अमुक अमुक खेडा आहे, त्या खेड्यामध्ये अशा अशा प्रकारचं औषध तो देतो. ते दिलं की तिला कुठलाही बाधा होत नाही, काही करायचं काम नाही. अनेकांनी वेगवेगळे उपाय सांगितले, पण आमच्या वडिलांनी तसं काही न करता तिला सरळ दवाखान्यात नेलं. डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरने सांगितलं चिंता करू नका, तिला योग्य आपण इंजेक्शन देऊ. तिला इंजेक्शन दिले आणि ती बरी झाली. अर्थात तिला कुठल्याही प्रकारची पुढे बाधा झाली नाही. अनेकदा अनेक लोक सांगोवांगीने काहीतरी सांगत असतात, म्हणून सांगोवांगीने काम करू नये. अनुभव प्रत्यक्ष घ्यावा आणि जाणत्याला विचारावं. आज समाजामध्ये बरेचदा सर्पदंश होतात आणि सर्पदंशाने अनेक लोक मरतात. मग त्यावेळेस आपण सांगोवांगीने जर अडकलो तर घात होण्याची भीती असते. मग असं काही जर झालं असेल तर डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेणं आणि योग्य ट्रीटमेंट घेणं हा त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. घरी त्याच्यावर प्रयोग करत बसणे म्हणजे त्या आजाराला जीवाने घालवणे. म्हणून समर्थ म्हणतात कोणी काही मागितलं तर ठीक आहे म्हणावं आणि आपल्या विवेक बुद्धीने त्यातून योग्य मार्ग काढावा. माणूस हे काढ
आणि काचे मान्य करावे तयाचे येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे श्रीराम. काही काही लोक खूपच हट्टी असतात. हेकाडे याचा अर्थ हट्टी. असं म्हणजे असं करा, तसं म्हणजे तसं करा, ऐकतच नाही. आणि दुसरे काचे म्हणजे कच्चे असतात. असे काचे लोक आणि हट्टी लोक यांच्यातून सुटका लवकर होत नाही. म्हणून अशा हट्टी माणसाला फार त्याच्या तोंडी लागू नये. चटकन त्याचा हट्ट पूर्ण करून त्याला बाजूला करावं. म्हणून त्याला मान्य करणे याचा अर्थ त्याचा हट्ट पूर्ण करणे. मान्य करावे तयाचे येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. कारण आपल्याला शेवटी काय करायचं आहे, तुम्हाला सन्मार्गाला राहायचं आहे आणि तुमच्याबरोबर इतरांना सन्मार्गाला लावायचं आहे. इतरांचे जर तुम्ही अंतर राखले म्हणजे मन, अंतर म्हणजे मन, दुसऱ्याचं जर मन राखलं तर लोक तुम्हाला पुढे मानू लागतात. तुम्ही लोकांना जर हिडीस करू लागले, त्यांचं मन दुखावू लागले, तर तुमचं जे इप्सित आहे ते साध्य होणार नाही. लहान मुलाला ज्याप्रमाणे समजून सांगितले जाते, हळूहळू शिकवावे आपल्या मनासी, तशा प्रकारे इतरांचं मन सुद्धा ते अत्यंत हळूवार त्याला हाताळता आलं पाहिजे. ते काचेचे भांडे असतात. ते काचेचे भांडे फेकफाक करून जमत नाही. त्याला हळूच उचलावे लागतात, हळूच पुसावे लागतात, हळूच ठेवावे लागतात. आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळ्या व्यवस्था त्याची करावी लागते. मग ते भांडे आपल्या उपयोगी पडतात. तसे काही लोकांचे अंतःकरण जे आहे ते इतके कच्चे असतात आणि इतके म्हणजे भावना प्रधान असतात की त्यांना जरा जरी इकडे तिकडे शब्द वापरला तर ते दुखावतात. म्हणून ते दुखावणार नाही याची काळजी घ्या. आणि जर दुखावले असतील तर त्यांची समजूत काढा, त्यांचं दुःख दूर करा आणि शेवटी त्यांना सन्मार्गाला आणा, असं समर्थ सांगतात. हे चातुर्याचं लक्षण आहे. या जगात सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, खरंच सोप्या आहेत. शिक्षण सोपं आहे, ज्ञान सोपं आहे, जगामध्ये धनप्राप्ती सोपी आहे, ऐश्वर सोपं आहे, सुखी राहणं सोपं आहे. लोकांचं मन राखणं कठीण आहे. जो बहुतांचे मन राखू शकते त्याला भाग्य प्राप्त होते. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. म्हणून अनेकांची मन राखणे याच्यासारखं चातुर्याचं लक्षण नाही. एका वेळी अनेक लोक असतात, पण अनेक लोकांना सुद्धा एकत्र करून प्रत्येकाला जे हवं त्याचा विचार करून आपण ते दिलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे, अंतरी पीळ पेच वळसा तोची वाढवी बहुवसा तरी मग शाणा कैसा निववू नेणे श्रीराम. अनेकांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी पीळ असतो, पेच असतो आणि वळसा असतो, अडील असते आणि ती अढी निघत नाही. ती अढी काढणं सोपं नसते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये पहिले कोणाबद्दल अडी ठेवू नका. काय पूर्वग्रह जर दूषित असेल तर समोरचा बरोबर वागतो आहे तरी सुद्धा तुम्हाला ते उलट वाटू शकते. आणि तुमच्या मनामध्ये समोरच्याबद्दल जर तिरस्कार असेल किंवा तुमच्याबद्दल त्याच्या मनात तिरस्कार असेल तर तुम्ही चांगले वागले तरी त्याला उलट लागू शकते. म्हणून पहिले अंतःकरण स्वच्छ करणे आणि मग कृती करणे सोपं असते. म्हणून समर्थ म्हणतात, पहिले मन स्वतःच स्वच्छ करा. ते स्वच्छ झालं की तुम्ही एखाद्याला रागवलं तरी तो तुमचं ऐकेल. आणि मन स्वच्छ जर नसेल तर तुम्ही प्रेमाने बोलले तरी त्याला उलट लागू शकते. म्हणून समर्थ म्हणतात, असं करू नका. वेडे करावे शहाणे तरीच जीव जिणे श्लाघ्यवाणे. उगाच वादंग वाढविणे
हे मूर्खपण श्रीराम. म्हणून वादंग मिटला पाहिजे. तुटे वाद संवाद तो हितकारी. असा संवाद करा की ज्यातून आपला वाद मिटला पाहिजे. वाद मिटत नसेल तर संवाद न करणे हे शहाणपणाचं लक्षण आहे. वादातून विकोप निर्माण होतो, भांडण निर्माण होतात, अनेक गोष्टी वादाने माणसाचे मन भंगतात आणि त्यामुळे जीवन दुःखी जाते. सुखी व्हायचं असेल तर पहिले माझं अंतःकरण स्वच्छ करा. आणि जगामध्ये जे सगळं दिसणारं जगत आहे हे सगळं मायेच आहे आणि त्यामध्ये असलेला जो अंतरात्मा आहे तो भगवंत आहे. या भावातून जेव्हा तुम्ही इतरांना पाहू लागाल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल द्वेष राहणार नाही, तिरस्कार राहणार नाही, कुणाबद्दल राग राहणार नाही, कुणाचा हेवा तुम्ही करणार नाही. आणि तुमचं अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे तुम्ही इतरांशी जो व्यवहार कराल त्यात तुम्हाला अधिक आनंद वाटू लागेल. आणि जे वेडे आहेत त्या लोकांना सुद्धा शहाणे करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होईल. वेडे करावे शहाणे तरीच जिणे श्लाघ्यवाणे. श्लाघ्यवाणे म्हणजे धन्य होणे. माणसाचं धन्य होईल जीवन जेव्हा तुम्ही इतर लोकांना चांगला मार्ग दाखवा. राहिला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढसान व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वयगान व्हावे, सर्वामुखी मंगलपूर्ण व्हावे. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.